त्याला घरी पिठलं भाकर जरी नसली मिळत तर तिचं मटणाचं जेवण मागतो त्या धाब्यावर गेल्याच्या नंतर. निवडणुकीतले गणित सांगा नेमकं. आर्थिक आहे, धाबा आहे, आणखी काय काय? काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या लोकांनीच या मतदाराला व्यसनाला बळी पाडलेला. तो विकास म्हणजे शून्य आहे. आज फक्त त्याने एवढेच केलं की या सर्कलला लुटण्याचं काम केलं. की जिल्ह्याच्या पातळीवर सर्वात अभ्यासू नेतृत्व म्हणून वरपुडकर साहेब असल्यामुळं आमच्यासारखा सर्वसाधारण कार्यकर्ता त्यांच्या पुढे टिकणार नाही. जाणून बुजून वरपुडकराला अडचणीत आणण्यासाठी त्या दोघांनी त्या दोन उमेदवारी दिल्या. म्हणजे ह्या नेतृत्वाला आपल्याला कसं ब्रेक करता येईल ह्याकरता केलेला हा प्रयत्न आहे. गावचावडीच्या विशेष व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी सध्या परभणी जिल्ह्यातल्या दैठणा सर्कलमध्ये आहे आणि दैठणा सर्कल हे चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे काँग्रेसमधून BJPमध्ये प्रवेश केल्यानंतर वरपुडकरांनी इथं त्यांच्या सून प्रेरणा वरपुडकर यांना उमेदवारी दिली आहे जिल्हा परिषद सर्कलमध्ये. या संदर्भात बोलण्यासाठी आपण BJPचे जे मागच्या 50 वर्षापासून या सर्कलमध्ये कार्यरत असलेले माधवराव चव्हाण आहेत. ऐन वेळेस की भारतीय जनता पार्टीला प्रेरणा वरपुडकर यांना उमेदवारी द्यावी लागली. तुमच्यासारखा 50 वर्षापासून काम करणारा एखादा कार्यकर्त्याला ते पण तिथं नाकारून तुम्हाला डावललंय की दुसरी काही कारण आहे? नाही, डावलण्याचं कारण नाही. मी माझ्या मतदारसंघात सांगतो की या मतदारसंघामध्ये जी मी काम केलेलं आहे 50 वर्षापासून. भारतीय जनता पार्टी स्थापना 1980ला झाली. पहिलं मतदानाचा अधिकार मला 1978ला आलेला आहे आणि 80ला भारतीय जनता पार्टी स्थापना झाली. पहिलं मतदान मी संघाच्या दिव्याला केलेलं आहे. त्याच्यानंतर जे काम केलं बूथ स्तरापासून ते आज मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे. इथपर्यंत मी भारतीय जनता पार्टीचं काम पूर्ण जिल्ह्यामध्ये पायी फिरून भारतीय जनता पार्टीचं आज काम केलेलं आहे. परंतु या ठिकाणी अशा प्रकारचा विकास या दृष्टिकोनातून आम्ही वरपुडकरला इथं स्वतःहून आणलेलं आहे. त्याने काही आपलं अतिक्रमण केलेलं नाही, काही नाही. कारण 2 महिन्याच्या अगोदर आमचे 20-25 कार्यकर्ते रोज त्यांच्या घरी गेलो आणि तिथे जाऊन त्यांना विनंती केली की तुम्हाला दैठणा जिल्हा परिषद सर्कलमध्ये यावेच लागेल. का यावे लागेल? तर तुम्ही म्हणताल की बाबा तुम्ही जुने कार्यकर्ते आहेत, मग मला का यायचे तिथं? मी सांगितलं की आज आमच्या दैठणा सर्कलमध्ये जे काही जिल्हा परिषद मेंबर आहेत, गणेशरावची आई गाडगेचे, यांच्या आईनं जे काही विकास केला तो विकास म्हणजे शून्य आहे. आज फक्त त्याने एवढेच केलं की या सर्कलला लुटण्याचं काम केलंय. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आज मी नावानिशी सांगतो, दैठणा माळसोना या रोडचं त्यांनी किती वेळा त्यांना सांगावं की मी डुप्लिकेट बिल किती वेळा उचललंय. आणखीन हे सांगावं, इंदेवाडी ते तांडा हे बिल किती वेळा उचललंय. वाडी ते इंदेवाडी या रोडचं बिल किती वेळा उचललंय. कारण सत्ता त्यांची होती. जिल्हा परिषदमध्ये तेच आहेत, मार्केटमध्ये तेच आहेत. त्यांनी या सर्कलला किती लुटलंय. मग त्या लुटल्यामुळे आर्थिक बळ त्याच्याकडे मजबूत झालेलं आहे. मग आमच्यासारखा सर्वसाधारण कार्यकर्ता त्यांच्या पुढे टिकणार नाही. मला मतदार पाठीशी घालणार नव्हते, परंतु मतदार माझ्या बाजूला होते. पण आर्थिक बळाशिवाय आजच्या निवडणुका होत नाही सर. पण एक गोष्ट बघितली तर 50 वर्ष झालं तुम्ही काम करताय BJPमध्ये आणि तुमच्या 50 वर्षातल्या जवळपास मला वाटतं 30, 35, 40 वर्षे तुम्ही वरपुडकरांच्या विरोधातच निवडणुकीत आतापर्यंत लढवली. पण या 5-6 महिन्यात असं काय झालं की तुम्हाला वरपुडकरांना सपोर्ट करावा लागलाय? नाही, इलाजच नाही. हे आपल्याकडे आर्थिक बळ नसल्यामुळे कारणच ते. या 35 वर्षात 40 वर्षात BJPचा इथं कुठला एवढा तगडा उमेदवार तयार होऊ शकला नाही. 4 वेळेस माझे बंधू केशवराव चव्हाण यांनी 4 वेळेस इथून जिल्हा परिषद लढवली त्यांच्याच विरोधात. वरपुडकरांचे जे उमेदवार गणेशराव रामभाऊ घाडगे असू द्या, त्यांच्या मंडळी असू द्या, धोंडरामजी चव्हाण असू द्या, उत्तमरावजी कछे असू द्या, यांच्या विरोधातच आमच्या बंधू केशवराव चव्हाण यांनी 4 वेळेस
जिल्हा परिषद लढवेल फक्त 150, 200, 300 मतांना अशी त्यांची हार झालेली आहे. परंतु आमचे बंधू आता नाहीत, आज अस्तित्वाला अटॅकने गेले ते. त्याच्यामुळं आता आपण इथं दुसरा तगडा उमेदवार, म्हणजे तगडा म्हणजे आर्थिक परिस्थिती. म्हणजे आताची गोष्ट आहे, आता तुम्ही तर ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवत असेल की जुन्या काळात पैसा निवडणुकीत लागायचा का नाही हे तुम्हालाच माहित आहे, ते पण सांगा. आणि आताची जी निवडणूक आहे, आता हे तुम्ही सांगताय की सरळ सरळ सांगताय की आर्थिक आमचं बजेट नसल्यामुळं आम्हाला त्यांना द्यावं लागलं. मग पहिल्या काळात तुम्ही बघितलं की त्यावेळेला काही पैसा वगैरे लागायचा की कार्यकर्त्यांच्याच नाही नाही, कार्यकर्त्याच्या बळावाने पिठलं भाकरी खाऊन आम्ही मतदान त्या ठिकाणी कार्यकर्ते आमचे फिरायचे. पिठलं भाकरीचं रूपांतर धाब्यात झाले. धाब्यातच झालं, विशेष नाही त्याचा. कारण काय परिस्थिती अशी झाली. मग आता ते आज पिठलं भाकर खाण्याऐवजी धाब्यावर जाण्यासाठी आपल्याकडे आर्थिक कमकुवत असल्यामुळे आपण ते करू शकत नाही. आता मतदार आपल्या बाजूने आहेत, पण काही मतदार असे असतील व्यसनाला बळी पडलेले आहेत. आता व्यसनाला यांनीच बळी पडलेले आहेत ना. जी काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या लोकांनीच या मतदाराला व्यसनाला बळी पाडलेलं आहे. सर, तुम्ही आज जर परिस्थिती बघितली तर आज धाबे फुल आहेत. आज परिस्थिती अशी आहे की धाब्यावरच कोणीही जरी असला तर त्या ठिकाणी आजच्या निवडणुकीतले गणित सांगा. नेमकं आर्थिक आहे, धाबा आहे, आणखी काय काय चालतंय आजच्या निवडणूक जर जिंकून यायची असेल तर काय मागचे? आजची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला फक्त आर्थिक परिस्थिती झाली त्याला काय मायापुंजी द्यावं लागेल. ती धाब्यावर गेलं तर त्या ठिकाणी इतर त्या ठिकाणी जो मनुष्य त्याला घरी पिठलं भाकर जरी नसली मिळत तर तिचं मटणाचं जेवण मागतो त्या धाब्यावर गेल्याच्या नंतर. कारण ह्या मतदाराला आमिषापोटी ती पूर्तता त्या उमेदवाराला करावीच लागते. त्याचा नाईलाज असतो. त्याच्या मनातून इच्छा नसते की आपण याला तिथे राहावं, परंतु त्या मतदाराच्या आमिषापोटी याला बळी पडावंच लागतं. सर, सध्या राज्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे की लोहा पॅटर्न म्हणजे जो वरपुडकर पॅटर्न चर्चेत असतोय आणि सोशल मीडियावरती सगळीकडे आहे की वरपुडकर पॅटर्नचा लोहा पॅटर्न करा. म्हणजे लोह्यामध्ये तुम्हाला माहित असेल की बीजेपीने एका घरात 6 उमेदवार दिले आणि तिथे पाडले. इकडं तशी काही परिस्थिती आहे का? इथली ऍक्च्युअल परिस्थिती? सर, मी सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये आता समजा त्यांची मुलगी वरपुडकराची मुलगी ती कुठं झरीमधून उभी आहे, झरीमध्ये उभी आहे. झरीच्या उमेदवाराला उमेदवारी दिली कोणी? बी फॉर्म कोणाचा आहे? तो शिवसेनेचा. मग देणार कोण आहे? बंडू जाधवच आहे ना. खासदार आज आपले जे आहेत ते बंडू जाधवने उमेदवारी दिली ना. आता काँग्रेसचा उमेदवारी दिली, त्यांची उमेदवारी देणार कोण? वरपुडकर आहेत का? ते त्यांचा काम काँग्रेसचाच उमेदवार आहे ना, ती बी फॉर्म देणारा. ते वरपुडकर दिली त्याला उमेदवारी. जाणून बुजून वरपुडकराला अडचणीत आणण्यासाठी त्या दोघांनी त्या 2 उमेदवारी दिल्या. आता हे जे असणारे एक उमेदवारी आम्ही स्वतःहून त्याच्या पाठीमागे राहून त्याला विनंती करून आपण आता तुम्हीच दोघं गुरु शिष्य आहात. कारण गुरु म्हणजे वरपुडकर साहेब आणि शिष्य म्हणजे गणेश घाडगे. हे दोघं गुरु शिष्य तुम्हाला टक्कर लागू शकते, तर तुम्ही राहणं योग्य आहे. अशा दृष्टिकोनातूनच आम्ही वरपुडकर साहेबाला या मतदारसंघात आम्ही घेऊन आलो. माझ्या ह्याच्यानुसार अभ्यासानुसार राजकीय अभ्यासानुसार वरपुडकर साहेब म्हणजे जिल्ह्यात आपण जर बघितलं तर विकासाच्या बाबतीत सगळ्यात अभ्यासू असं नेतृत्व म्हणून या ठिकाणी राजकारणात आहेत. गेल्या 40 वर्षापासून त्यांच्या राजकारणाचा जर आपण आढावा घेतला तर वरपुडकर साहेब स्वतः जिल्ह्याच्या विकासाकरता रात्रंदिवस काम करणारे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. आणि ह्या गोष्टीमुळं बीजेपी जाणण्याची काय गरज पडली? एवढी काय बीजेपीवर वेळ आली? ही गोष्ट अशी आहे की आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या आग्रह असतो. म्हणजे आम्हाला जे काही विकासाच्या बाबतीत अडचणी येत होत्या, ह्या अडचणीचा विचार करून आम्ही सर्वांनी त्यांना असा आग्रह केला. अख्ख्या मतदारसंघातल्या पाथरी मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांनी वरपुडकर साहेबांना आग्रह केला की आपण कुठंतरी आपल्या लोकांचा, आपल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत अडचणी जे काही येत आहेत आणि जनतेच्या अडचणी सोडवण्याकरता कार्यकर्त्याला येणाऱ्या अडचणी आपल्याला जर दूर करायच्या असतील तर आपण भाजपसोबत गेलं पाहिजे, असं आमचं सर्वांचं म्हणणं होतं. या गोष्टीवर बरेच दिवस आमची चर्चा झाल्यानंतर 1 वर्ष 1.5 वर्ष गेल्यानंतर ह्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित साहेबांनी केलं. आणि म्हणून इथं परिस्थिती अशी झाली की जिल्ह्याच्या पातळीवर सर्वात अभ्यासू नेतृत्व म्हणून वरपुडकर साहेब असल्यामुळं वरपुडकर साहेबांना विरोध करणारा जो काही
राजकीय वर्तुळ आहे, राजकीय व्यक्तिमत्व आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून म्हणजे ह्या नेतृत्वाला आपल्याला कसं ब्रेक करता येईल ह्याकरता केलेला हा प्रयत्न आहे. आणि म्हणून हे जे आरोप या ठिकाणी केला जातोय की कुटुंबातल्या व्यक्तींना उमेदवारी देऊन वरपुडकर साहेब या ठिकाणी राजकारणात आपलं कुठंतरी हे बसू पाहत आहेत, हे अत्यंत चुकीचं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, व्यक्ती तेवढे विचार, प्रत्येकाचा विचार वेगळा असतो, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते आणि राजकारणामध्ये आपल्या आपल्या पर्सनॅलिटीनुसार आपल्याकडे असलेल्या गुण आणि कौशल्यानुसार माणूस काम करीत असतो. वरपुडकर साहेबांवर होणारा जो आरोप आहे की त्यांच्या कुटुंबातच उमेदवारी त्यांनी दिली, तर प्रत्येक पक्षानं विचार करून उमेदवारी दिली, म्हणून त्यांच्यावर हा आरोप टिकू शकत नाही. एक वरपुडकर साहेबांसारखंच अभ्यासू व्यक्तिमत्व या सर्कलच्या विकासाकरता पाहिजे होतं. म्हणून आम्ही आग्रह करून अख्ख्या दैठणा सर्कल मधल्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आग्रह करून वरपुडकर साहेबांना या ठिकाणी वरपुडकर साहेबांनी हीच जर ताकद एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या बीजेपीच्या लावली असती तर ते त्या कार्यकर्त्याला न्याय मिळू शकला असता ना. कारण सगळ्याच गोष्टी आहेत, तुम्ही सध्या जे बोलताय आर्थिक समीकरणं वगैरे, हे एखाद्या कार्यकर्त्याला पण लावू शकले असते ना. नाही सर, त्याचं कसं असं आहे, आता आपल्या शरीराचे 5 बोटं जे असतात, ज्याला जखम झाली त्यालाच वेदना होतात. म्हणजे त्यांना काय होते, परस्पर त्यांच्यावर बाजू नसल्यावर ती निर्धास राहतात ना. खरं तर हे दैठणा सर्कलमधील हे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते, ज्यांनी आयुष्यभर त्यांची भारतीय जनता पार्टीत काम केलं. सध्या काय परिस्थिती वाटते तुम्हाला, की खरंच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालाय का, की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कुठंतरी आता समजून घेतलंय की आपण आपली कुवत संपले आणि आपण कुठंतरी एखाद्या मोठ्या आर्थिक ज्यांच्याकडे पाठबळ आहे तर त्यांच्याच पाठीमागे राहणं गरजेचं आहे. ही बदलती समीकरणं आहेत आणि या बदलत्या समीकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर सांगा.